नमस्कार, मी स्वाती घोसाळकर. दूरदर्शनच्या सह्याद्रीच्या क्रीडांगण या विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. खेळ म्हटला, खेळाडू म्हटलं की येतात पारितोषिकं. प्रत्येक स्पर्धेमध्ये जो खेळाडू चांगली कामगिरी करतो त्यांना पारितोषिकं दिली जातात. पण इतर खेळाडूंचं काय? त्यांची मेहनतही तेवढीच असते आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडावेत या संस्थेने एक नवीन उपक्रम सुरू केलाय. क्रीडावेत मुंबईच्या वतीने उद्योन्मुख खेळाडू तसेच ज्येष्ठ प्रशिक्षक, संघटक आणि क्रीडा कार्यकर्त्यांचा भव्य गौरव सोहळा नुकताच चेंबूर येथे पार पडला. या सोहळ्याला माजी खासदार मनोज कोटक यांचे अध्यक्षस्थान लाभले होते. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, अर्थातच बुद्धिबळात आपलं प्रावीण्य आहे प्रवीणजी, पण शब्दबळात सुद्धा आपलं प्रावीण्य दिसून आलं. आपले शब्द आम्हाला प्रोत्साहक होते आणि फक्त प्रोत्साहक नाही पण मार्गदर्शक या पुढच्या काळात ठरतील. माझ्या मित्रांनी खूप सुंदर सांगितलं की मैदानी खेळाबरोबर मोबाईलचा खेळ देखील आवश्यक असतो. तर त्याच्यामध्ये मेंदू वापरला जातो आणि मैदानी खेळामध्ये शरीर आणि मेंदू दोघांचा उपयोग होतो. त्यामुळे प्रवीणजींनी जी संकल्पना मांडली, या संकल्पनेला पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सर्व मिळून गेले 2-3 वर्ष या विषयावरचा अभ्यास विविध उपक्रमांच्या म्हणजे आमचा ईशान्य मुंबईचा खेळ महोत्सव आणि इतर उपक्रमांच्या माध्यमाने सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडा जगतमध्ये ॲक्टिव्ह असलेली मान्यवर मंडळी यांच्या विविध संघटनेच्या माध्यमाने एक विचार मनात जाणवत होता की खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी एखादं प्लॅटफॉर्म उभं करावं. आणि क्रीडावेद म्हणजे काय? तर चेंबूरकर सरांनी त्याची संकल्पना मांडली. पण एक पाऊल पुढे जाऊन मी सांगणार की आपल्या सर्वाच्या मनात एक भावना असते की कुठलाही खेळ असेल आणि कुठल्याही स्तरावरती असेल, तिथे आपल्या संघटनेच्या, आपला परिवाराचा, आपल्या सोसायटीचा, आपला परिसरातला खेळाडू हा त्या उंच स्थानावरती जावा. आणि 140 कोटीचा देश म्हणून आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्या सर्वांची भावना ही असते की पोडियमवरती राष्ट्रगीत वाजलं पाहिजे. इट शुड बी देअर. आणि त्याची प्रतीक्षा करत असताना प्रवीणजी खूप वर्ष निघून गेले. त्या पोडियमवर राष्ट्रगीत वाजण्याची प्रतीक्षा करत असताना खूप वर्ष निघून गेले. टॅलेंटची कमी आहे का? नाही. काय गोष्टी कमी आहेत? तर कमी आहे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर. जे खेळामध्ये आवश्यक असतं ते इन्फ्रास्ट्रक्चर मिळत नाही. खेळाडूला पुढे जाण्यासाठी भीती असते की याच्यामध्ये माझं करिअर होऊ शकतं की नाही. तर क्रीडावेद हे प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यामध्ये प्रशिक्षक, मी जी सगळी मान्यवर मंडळी निवडली आहे त्यांच्या मनात खेळाचा विचार आहे आणि हे ओपन प्लॅटफॉर्म आहे. एवढ्याच लोकांपुरतं मर्यादित आहे असं नाही आहे. हे प्लॅटफॉर्म सुरुवात आहे आणि आजचा दिवस आपण याच्यासाठी निवडला की ही सुरुवात करून आपण सगळे मिळून त्या विचाराला पुढे घेऊन जाणार आहोत. म्हणजे युअर रिलिजन शुड बी स्पोर्ट्स, हे लक्षात घ्या की आपला धर्म हा स्पोर्ट्स असला पाहिजे. बाकीचे विचार आपण बाजूला ठेवूया, कारण बरेच वेळा राजकारण्यांना नावं ठेवली जाते प्रवीणजी, पण मी बघत असतो की या सगळ्या संघटनेमध्ये राजकारण आहे. त्यामुळे खेळाडूचं, प्रशिक्षकांचं आणि इतर वातावरण, सर्वात म्हणजे त्याला बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा, त्याचाही फरक पडतो. मग एक प्लॅटफॉर्म आपण आणूया, सगळ्यांनी एक विचार. इथे बरीच मंडळी बसली ज्यांच्या संघटनेच्या राजकारणाशी कधीतरी माझाही संबंध येतो. ते माझ्याकडे येतात, आमच्या संघटनेमध्ये इलेक्शन होत नाही, बाकीच्या गोष्टी आहेत, ॲडमिनिस्ट्रेटर सरकारने बसवलंय, इतर काही गोष्टी आहेत जे गव्हर्नमेंटकडून व्हायला पाहिजे ते होत नाही. आणि मी नेहमीच त्यांना सांगतो की हे हेवे दावे, प्लस मायनस डिस्कशन्स ह्याला बाजूला ठेवा. तुमच्यामुळे खेळाचं नुकसान होत आहे, पण तरी त्या गोष्टीला चालना देण्यासाठी एक व्यासपीठ मिळावं. त्यांची भांडणं असतील, आपसातले हेवे दावे असतील, हे बाजूला ठेवण्यासाठी कोणीतरी मध्ये यावं. खेळाडूचा खेळ तो पुढे घेऊन जावा. संघटनेने स्वतःचं काम करावं. पण संघटनेच्या राजकारणामुळे जर खेळाचं नुकसान होतं, मी कितीतरी खेळ इथे सांगू शकतो प्रवीणजी
की ज्याचे ट्रायल्स होत नाही, कॉम्पिटिशन होत नाही, ते राष्ट्रीय स्तरावरती जाऊ शकत नाही. आणि मग चेंबूरकर सर आपण जी खंत दाखवली की आजवर महाराष्ट्र परत दुसऱ्या क्रमांकावर आला, तर त्याची कारणं इंट्रोस्पेक्ट करण्याची गरज. आणि हे क्रीडावेद मुंबई हे त्याचं प्लॅटफॉर्म व्हायला तयार आहे की आपल्या संघटनेला लागणारी सर्व मदत जी काय लागेल ती सगळी उभी करून देण्यासाठी हे प्लॅटफॉर्म आहे. आपल्या संघटनेमध्ये आपसातले मतभेद मिटवण्यासाठी हे प्लॅटफॉर्म आहे. आणि खेळाडूला लागणारं पोषक वातावरण उभं करून देण्यासाठीचं हे प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे आज क्रीडावेद मुंबईमध्ये सुरुवाती काळात ज्यांनी ह्या पुढाकारामध्ये आमचा सहयोग केला त्या सगळ्यांचा मी आभारी आहे. आणि यापुढे देखील एक पॉझिटिव्ह माइंडसेट घेऊन आपण पुढे जाऊया आणि मैदानी खेळ बरोबर मेंदूचा खेळ हे दोघाही खेळांचं कॉम्बिनेशन करून, कारण दोन्ही आवश्यक आहे. आज सरांनी म्हटल्याप्रमाणे मोबाईल साईडला ठेवणं आवश्यक आहे, पण त्याचा जर पॉझिटिव्ह उपयोग केला तर त्याच्यामधून एवढं काही फाइंड आउट करता येतं, एवढं काही मिळतं, तर त्या पद्धतीने त्याचा उपयोग करणं देखील आवश्यक आहे. या दोन्ही गोष्टीचा सुमेळ साधण्यासाठी आजचा दिवस आपण निवडलाय. मी सर्व मान्यवर ज्यांचा आज सत्कार आहे, ज्यांना आज प्रोत्साहन आपण देतोय, त्यांचाही मनापासून अभिनंदन करतो. आणि ज्यांनी हे प्रक्रिया सुरू केली असे आमचे मित्र चेंबूरकर सर, सरदेसाई, गुरुनाथ मिडबावकर यांचंही मनापासून अभिनंदन करतो की एक चांगली सुरुवात आपण केली आहे. या सुरुवातीला पुढे घेऊन जाण्यासाठी पूर्ण मुंबई सहित आपण सर्व जे उपस्थित आहेत त्यांनाही मी आवाहन करतो की आपण या प्लॅटफॉर्मचा पूर्ण उपयोग कराल आणि एक स्पोर्ट्स हा धर्म म्हणून आपण पुढे घेऊन जाऊ अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्रीडांगणच्या या विशेष कार्यक्रमात वेळ झाली आहे थोड्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका. क्रीडावेद तर्फे जमलेल्या सर्व खेळाडू, संघटक आणि पाहुणे ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये क्रीडा कामगिरी केलेली आहे असे सर्व पाहुणे मंडळी यांना सर्वांना एकत्रित करणारे आपले आदरणीय माजी खासदार मनोजी कोटक, आपल्या आयोजन समितीचे श्री गुरुनाथ मिडगावकर आणि संजय सरदेसाई, सर्व पाहुणे, सर्व उदयनमुख खेळाडू. क्रीडावेद ही जी आपण संकल्पना निर्माण केलेली आहे, या संकल्पनेचे फक्त 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिला मुद्दा म्हणजे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धा. राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आपला नुकत्याच झालेल्या स्पर्धेत आपण महाराष्ट्राने 2य क्रमांक पटकावलेला आहे. कोणी लक्षात घेत नाहीये की मागच्या वर्षी आपला 1ला नंबर होता, यावर्षी 2रा नंबर आलेला आहे. आणि ह्या 2ऱ्या नंबरमध्ये जेवढे 208 पदकं आपण महाराष्ट्राने मिळवलेली आहेत, त्याच्यात मुंबईच्या खेळाडूंचा सहभाग किती आहे, मुंबईच्या खेळाडूंचा वाटा किती आहे, ही जी संकल्पना आहे मुंबईचा खेळ वाढवणं. मुंबई सगळ्या दृष्टीने राजधानी, उपराजधानी म्हणून संबोधली जाते. मग क्रीडासाठी आपण राजधानी, उपराजधानी कधी करणार, ही संकल्पना पुढे घेऊन आपले आदरणीय श्रद्धास्थान आणि प्रेरणास्रोत श्री मनोज कोटक साहेबांनी ही संकल्पना देऊन त्याची चिंतन बैठका घेतल्या गेल्या. या मुंबईचं स्पोर्ट्सद्वारे या मुंबईमधले जेवढे आपले खेळाडू आहेत त्यांना उदयोन्मुख जे आहेत तर त्यांना आपण प्रोत्साहित करावं. आज ह्या ठिकाणी कमीत कमी 48 खेळाडूंना, उदयोन्मुख खेळाडूंना आणि त्यांना घडवणारे पालक, त्यांना घडवणारे ज्येष्ठ प्रशिक्षक यांना आपण 43 जणांना आपण एकत्रित करून त्यांचा गुणगौरव समारंभ करणार आहोत. अपेक्षा ही आहे की 2027 मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये जो पहिला आपण महाराष्ट्राला मिळवणार आहोत त्यामध्ये आपला मुंबईचा वाटा हा सिंहाचा वाटा असेल. आज हे 47 खेळाडूंना आपण उदयोन्मुख खेळाडूंना जर प्रोत्साहन देत आहेत आणि जर विचार करा हे 47 खेळाडूंना कुठलेही, मग सुवर्ण असो, रौप्य असो किंवा कांस्य पदक असो, 47 जर पदकं मिळाली तर महाराष्ट्राला कोणीही होऊ शकणार नाहीये. ही संकल्पना पुढे घेऊन आपण मनोज कोटक साहेबांच्या ह्या संकल्पनेला पुढाकार घेऊन आज आपण इथे जमलेले आहोत. दुसरा एक महत्वाचा मुद्दा, हे करत असताना या क्रीडावेदचं मनोगत आपले अध्यक्ष साहेब सांगणारच आहेत. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे मुंबई, एक खेळ, एक जिल्हा आणि एक जिल्हा संघटना.
हा फार महत्त्वाचा विषय आहे, फार मोठा विषय आहे, गहन विषय आहे. पण हे सगळे विषय आपण या मुंबई वेधतर्फे हाताळणार आहोत आणि त्या माध्यमातून आपल्याला मुंबईचे जास्तीत जास्त खेळाडू, जास्तीत जास्त पदक तालिक्यात कसे येतील हे आपण यापुढे पाहणार आहोत. ही आपली, आणि आपण आपल्या मागे खंबीरतेने आपले अध्यक्ष उभे आहेत, त्यांना आपण आपल्या सगळ्या संघटनांतर्फे पाठिंबा आहे आणि ही संकल्पना आपण 1-2 वर्षामध्ये पूर्ण करणार आहोत. एवढंच आपलं हे मनोगत या क्रीडावेदतर्फे व्यक्त करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज हा सोहळा बघताना मला खरोखरच एका माझ्या विचाराचं आठवण झाली. कारण जसं इकडे सांगितलं गेलं, चिमुरकरांनी सांगितलं की ज्यांना यश मिळालेलं आहे किंवा पदक मिळालेलं आहे त्यांचं नाव होतं आणि कुठेतरी काही खेळाडूंचा तेवढा दर्जा राहिला नाही तर त्यांना पदक मिळण्यापासून जसं पी.टी. उषांच्या केसमध्ये झालं होतं की त्या चौथ्या आल्या होत्या. तर कुठेतरी मला वाटतं की सर्वप्रथम मी त्या मुलामुलींना काही सांगू इच्छितो की हे कसं होतं. तो कुठेतरी स्पोर्ट्स, कुठलाही क्रीडा प्रकार जरी असेल तर त्यात अनसर्टनिटी एलिमेंट असतं. कुठेही तुम्हाला आपण निश्चितपणे आपल्याला निश्चित हे मिळेलच पदक किंवा नाही आणि आपली मेहनत कमी पडते असंही नाही, पण कुठेतरी एक नशिबाचा भाग असतो आणि त्यात इतरही गोष्टी असतात. कुठेतरी आपलं जे कॅरेक्टर असतं, आपलं जर किती आपण कॉन्फिडन्स आहे आपल्याकडे, की त्या किती आपण प्रयत्न करतो. आज आपण बघितलं तर द्रोणाचार्यांसारखे गुरु 105 त्यांना विद्यार्थी होते, परंतु 105 विद्यार्थ्यांपैकी खरोखर योद्धे कोण झाले? फक्त अर्जुन, भीम, दुर्योधन आणि दुःशासन हे चांगले योद्धा ठरले आणि बाकीच्यांना लढाईमध्ये प्रावीण्य मिळालं नाही. तर कुठेतरी आपले प्रयत्न कमी पडतात का हे बघणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पालकांसाठी मी म्हणतो कुठेतरी डाएटची कमी पडते का, किंवा कुठेतरी अभ्यासाचा त्रास आहे का, कुठेतरी आपण जसं कंजेनियल ॲटमॉस्फिअर म्हणतो की आपल्याला आदर्श वातावरण मुलांसाठी आपले आहे ते आतापर्यंत आपण देऊ शकलो होतो का, आणि नाही तर आपण ते आता देण्यासाठी काय केलं पाहिजे. कुठलाही खेळाडू पहिला डाव जिंकत नाही किंवा पहिल्याच स्पर्धेमध्ये मेडल मिळत नाही. मी जेव्हा इंटर स्कूल खेळलो होतो तर त्यावेळी मी आधी टुर्नामेंट जेव्हा खेळायला लागलो तर पहिलाच डाव मी हरलो होतो आणि इंटर स्कूल खेळायला लागलो होतो तर मला वाटत होतं की मी खूप चांगला खेळतो, परंतु मी दुसराच येऊ शकलो, पहिला येऊ शकलो नाही. आणि मग त्यावेळी त्याच्यानंतर मग खेळत गेलो आणि मग यश कुठे मिळालं कुठे नाही मिळालं. आणि अनेकदा ज्याप्रमाणे तुम्हाला वाटतं की कधी तुमच्या हातून मेडल चुकलेलं आहे, तर माझ्या हातूनही खूप वेळेला पदकं गमावलेली आहेत आणि मी खेळत राहिलो सातत्याने आणि पदक गमावलं तर पुढच्या वर्षी प्रयत्न करायचा, पुढच्या स्पर्धेमध्ये प्रयत्न करायचा, काही झालं तरी सोडायचं नाही, ही चिकाटी बाळगली ती आवश्यकता. एक साधं एक उदाहरण देतो की मी मुंबईचा होतो आणि कुठलाही मैदानी खेळ मी खेळत नसे, तर थोडासा मी कृश आणि दुबळा असा होतो. आणि मग बुद्धिबळामध्ये देखील लांब जेव्हा स्पर्धा व्हायच्या 15-15 दिवसाच्या, त्यावेळी ते दिसून यायचं की पहिले 6 डाव जिंकला, 7 डाव जिंकला, 9 डाव जिंकला आणि शेवटचे मात्र 2-4 डाव हरला. तर हा सातत्याने होत राहिला आणि मग माझे बुद्धिबळ क्षेत्रातले मित्र माझी मजा करायचे की प्रवीणला हरवायचं म्हणजे शेवटी भेटलं की फायदा. मग कुठेतरी मी विचार केला की काय चुकतंय आपलं, आणि मग त्यावेळी मला असं वाटलं की कुठेतरी आपल्याला स्टॅमिना वाढवायला पाहिजे. मग मी 2 वर्ष सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स जॉईन केलं आणि 1981 ते 83 मध्ये मी सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्समध्ये होतो आणि त्यावेळी सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्समध्ये खूप कठीण आयुष्य होतं. त्यावेळी BSF वगैरे काही नव्हतं आणि खरोखर खडतर असं शारीरिक एक मेहनत 2 वर्ष केल्यानंतर मला असं जाणवलं की आता आपण बुद्धिबळाच्या स्पर्धांमध्ये देखील आपण चांगले करू शकतो. माझा ग्रँडमास्टर नॉर्म 1985 मध्ये झाला. तर कुठेतरी काही निर्णय असे असतात ते आपल्या अख्ख्या शरीराचा आणि मानसिक संतुलन सगळ्या गोष्टी एकमेकांशी रिलेटेड असतात. फूड म्हणा, तुम्ही तुमचा विचार करायची क्षमता, तुमची थिंकिंग प्रोसेस, तुम्ही हरलात तर कसं तुम्ही त्याला काउंटर अटॅक करू शकता, कसं तुम्ही त्याला रिॲक्ट करता, या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी प्रशिक्षकांनी आणि पालकांनी एक अभ्यास केला पाहिजे की हा पॅटर्न आहे का मुलामध्ये, कुठेतरी नकारात्मक पॅटर्न डेव्हलप होतोय का, कुठेतरी ताकद कमी पडतेय का, कुठल्या तरी प्रकारामध्ये काही स्किल कमी पडतंय का. तर हा एक अभ्यास हा समाजाने करायचा अभ्यास आहे. तुम्ही जेव्हा खेळता, जेव्हा तुम्ही नॅशनल गेम खेळायला जाता किंवा स्टेटमध्ये तुम्ही डिस्ट्रिक्टच्या वतीने खेळता, तेव्हा डिस्ट्रिक्टची जबाबदारी आहे की यांना सर्वात चांगलं वातावरण तिकडे मिळतं की नाही, पोषक वातावरण मिळतं की नाही, प्रशिक्षण कॅम्प होतात की नाही, हे सर्व अर्थात आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये कोटक साहेबांकडून माझी खात्री आहे की तुम्हाला इतर डिस्ट्रिक्टपेक्षा चांगल्या
सुविधा तुम्हाला मिळतील. परंतु आपण जेव्हा रिझल्ट बघतो तो लॉंग टर्म रिझल्ट असतो. आणि हे एक लक्षात ठेवलं पाहिजे की स्पोर्ट्स केवळ हे आपण करिअर म्हणून बघायचं अशी आवश्यकता नाही. क्रीडा प्रकार कशासाठी असतो आपल्याला, विशेषतः पालकांना मी सांगू इच्छितो की समजा तरी मेडल मिळालं नाही तरी त्याने मुलाची तब्येत चांगली होणार आहे. कुठेतरी सर्व समाजाने, प्रत्येक मुलांनी क्रीडा खेळायला यावे, मैदानावर 1 तास तरी रोज घालवावा आणि आपल्या हातातला मोबाईल टाकून द्यावा. हे फार महत्वाची गोष्ट आहे. आज PV सिंधूचं उदाहरण गोपीचंद देतात की त्यांनी ऑलिम्पिक गेम्सच्या आधी विचारलं की या क्षणाला तुमचा मोबाईल माझ्या हातात देऊन 3 महिने तुम्ही मोबाईल वापरणार नाही, करायला कोण तयार आहे. आणि ते म्हणतात की PV सिंधूनी 1 सेकंदाचाही विचार न करता आपला मोबाईल दिला. तिने घरच्यांनाही कळवलं नाही की मी मोबाईल देते माझ्या प्रशिक्षकांकडे. कुठेतरी आपल्याला अशा प्रकारचे त्याग खूप करावे लागतात. पण ॲट द सेम टाइम आपण हे पण बघितलं पाहिजे की आपल्याला बाकी सुविधा मिळतात. तर कुठेतरी एक समाजामध्ये स्पोर्ट्स अवेअरनेस आणण्याची जबाबदारी आमची आहे, खेळाडूंची आहे, लोकप्रतिनिधींची आहे आणि सरकारी अधिकाऱ्यांची आहे. हे सगळे समाजाची जबाबदारी आहे. आपली जबाबदारी खेळाडूंची जी आहे ती खेळणं आहे आणि कॉन्सन्ट्रेट करणे. आणि आपल्याला जर कुठे अडचण येत असेल, काही शंका असेल तर आपण विचारली पाहिजे. कालच एक एक्झाम्पल आहे, एका इंटरव्ह्यूमध्ये बघितलं की अरविंद चिदंबरम फार मोठी बुद्धिबळाची स्पर्धा जिंकले, ज्यांना पदकं मिळाली नाहीत त्यांना पुढच्या गेममध्ये नक्की मिळतील. कुठेतरी आपल्या अडचणी सगळ्यांना समजावून सांगा आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि क्रीडावेद साठी मी खूपच शुभेच्छा देतो. आणि अशा प्रकारचं अवेअरनेस आता मी कोटक साहेबांबरोबर आणि बाकी सगळ्यांबरोबर बोलत होतो, तर कुठेतरी एक करायची जेव्हा इच्छा असते तेव्हा अशा प्रकारचे उपक्रम सुरू होतात आणि हे उपक्रम कुठे बंद पडणारे नसतात. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायची माझी खात्री आहे. आणि कधी माझ्याकडून माझ्या खेळासाठी किंवा कुठल्याही खेळासाठी जर काही आवश्यकता वाटली तर मी आपल्या सेवेला हजर आहे आणि कधीही आपण याची चर्चा करावी. आणि लेट अस सी या सबर्ब्समधून, ईस्टर्न सबर्ब्समधून जास्ती चॅम्पियन्स कसे तयार होतील ह्याच्याकडे आपण कॉन्सन्ट्रेट करूया. आणि 100% स्पोर्ट्स खेळणारी जनता आपल्याला बनवायची आहे. तुम्ही कामावरती जरी नोकरी करत असलात तरी संध्याकाळी खेळा. मुलांना काही झालं तरी हातात जेवढा वेळ तुम्ही टीव्ही किंवा मोबाईल देता त्यापेक्षा जास्त वेळ त्यांना मैदानावर काढून द्या. वेळ झाली आहे पुन्हा एका ब्रेकची, पण तुम्ही कुठेही जाऊ नकात, पाहत राहा क्रीडांगण. यावेळी बृहन्मुंबई विभागातील 15 क्रीडा प्रकारातील 90 खेळाडू व क्रीडा कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. वेद जे शब्द आहे, वेद म्हणजे आपण कुठल्या तरी एक गोष्टीचा वेध घेत असतो. ते काम कोटक साहेबांनी, गुरुनाथ मिठबावकर, महेंद्र चेंबूरकर आणि सरदेसाई यांच्या सर्वांच्या मदतीने, सहकार्याने जे पुढे केलं त्याबद्दल सर्वांच्या वतीने सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो. जसं सुरुवातीला म्हणाले, 1 नंबरच्या खेळाडूचं कौतुक कायम होत असतं, त्याच्या पाठच्या क्रमांकाचं कोण करतो ते काम यांनी घेतलेलं आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी आणखी एक संकल्पना मांडली, संघटनेमधले वाद, राजकारण या गोष्टी आपण बाजूला ठेवूया. आपण आपलं जे काम आहे तेच करत पुढे जायला पाहिजे. कारण मी या क्षेत्रात खूप वर्ष काम करतोय. सुरुवातीला शालेय विद्यार्थी म्हणून स्कूल नॅशनल्स असेल, नंतर विद्यापीठ असेल, जिल्हा असेल, राज्य असेल आणि त्यानंतर इंटरनॅशनल कबड्डीचं CEO म्हणून सुद्धा मी काम केलेलं आहे. आज जे प्रो कबड्डी चालतं त्याचं सुरुवातीचं बेस जर केलं असेल तर आमच्यामुळे झालेलं आहे, हे म्हणायला मला कायम अभिमान वाटतो. असं असताना ह्या संस्थेला आपण सर्वांनी अत्यंत मनपूर्वक त्यांना पाठिंबा द्यायला हवं. आपल्या व्यतिरिक्त आणखी कोणी असतील त्यांनाही या संस्थेशी जोडायला हवं आणि ही संस्था भरभराट कशी होईल आणि खेळाडूंसाठी जे भल्याचं काम आहे ते करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया. मनोज कोटक साहेबांना विनंती, आपण जे वेद
ठेवलेलं आहे, लक्ष ठेवलेलं आहे. त्या लक्षात आम्ही सुद्धा असू, एवढं सांगून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खेळाडूंना क्रीडावेद खेळाडू पुरस्कार तर अनुभवी प्रशिक्षक आणि संघटकांना क्रीडावेद ज्येष्ठ संघटक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कारार्थींना गौरव चिन्ह आणि रोख रकमेच्या स्वरूपात सन्मानित करण्यात आले. क्रीडांगणमध्ये वेळ झाली आता इथेच थांबायची, पण याच दिवशी याच वेळी आपण पुन्हा पुढच्या आठवड्यात भेटणार आहोत. तोपर्यंत मी स्वाती घोसाळकर तुमचा निरोप घेते. धन्यवाद.